ते ब्लाऊज तिथला दे का कुर्ती का लाल. तुम्हाला नंतर बोलायला. तर ही सोडेत बघा 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं आणि कोमट पाण्यामध्ये भिजत घातले थोड्या वेळासाठी. म्हणजे ह्याच्यातले जे मातीचे कण वगैरे असतील ना ते खाली असे राहतात, त्याच्यासाठी कोमट पाण्यामध्ये भिजत घातले. आता त्याच्यासाठी मी आता आलं लसणाची पेस्ट करणार आहे. तर मी लसूण सोलते आहे, तर तुम्हाला मी दाखवते कसं बनवायचं सोडा. तर बघा काय काय घेतले. कांदा कापून घेतले 2, एक टोमॅटो घेतला आहे मोठा, आणि त्याच्यामध्ये चिकन मसाला घेतला आहे, कस्तुरी मेथी घेतली, लाल तिखट, चटणी आणि हळद, मीठ राहिलं, आणि इथं आलं लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली. आणि इथं सोडा बघा. आता मीठ टाकते. मीठ थोडंसंच टाकायचं, कारण ह्याला आधीच लावलेलं असतं ना मीठ, म्हणून मी थोडंसंच टाकलं. कढई ठेवली तापायला. आता लोखंडाच्या कढईतच छान चव येणार आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यात करते. ह्याच्यामध्ये डाळ मी दुपारी बनवलेली डाळ आणि ह्याच्यात भात आहे. भात तर मी परत केला आहे, कारण म्हटलं पुरणार नाही दुपारी बनवलेला डाळ भात. आता बघा हे तापलेले. काही काहींना सोडा आवडत नाही कारण त्याचा वास येतो, पण भाजी छानच लागते खरं तर. आता बघा कांदा टाकलाय मी, कांदा टाकलाय, टोमॅटो टाकते. तर कांदा टोमॅटो भाजलाय बघा चांगला. आता त्याच्यामध्ये आहे ना या आले लसणाची पेस्ट टाकते आणि हा मसाला टाकते. अजून भाकरी करायच्या, बाजरीच्या भाकरी करणार आहे. आल्या लसणाची पेस्ट टाकली. मसाला टाकायचा. इकडं डाळ टाकली जरा गरम करायला, भाताभर खायला पोरांना आवडत नाही ही भाजी, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी डाळ, आणि हे आमच्या दोघांसाठी बनवायचं. आता हेच उलट राहील बघा शिल्लक. असे मऊ झाले बघा, कोमट पाण्यात ठेवल्यामुळे ना हे मऊ झाले चांगलं. आता हे टाकून घेते. तर तेल बघा कसं सुटलंय. आता ह्याच्यात थोडं टाकते. तर पाणी ओतले, आता शिजवून घेते. आता काय करते, ही कढई इकडं ठेवते आणि इकडं भाकरी टाकून घेते. तर असं मस्तपैकी बघा झाले. तर बघा बाजरीच्या भाकरी करायला घेतलेत. इकडं अजून शिजते सोडा, थोडंसं अजून पाणी आटून दिलं म्हणजे छान लागेल. तर भाकरी करून घेते मस्तपैकी. बाजरीच्या भाकरी द्या. तर माझ्या मैत्रिणीकडून बाजरी घेऊन आली मी, आणि 3 किलो म्हणजे त्यांनी दिली मला बाजरी. त्यांना सांगितलेलं 1 किलोच द्या, तर त्यांनी मला 3 किलो दिली. पैसे दिले नाहीत अजून, नको म्हटल्या पैसे, पण द्यायचेत पैसे त्यांना. तर अशा छान भाकरी करून घेते. तर हे बघा झाले असं सोड्याची भाजी, बाजरीची भाकरी, कांदा. तर या जेवायला सगळ्यांनी, आम्ही जेवायला बसले. कितीकाला आवडत नाही तिनं घेतले दूध आणि भाकरी बाजरीची, आणि आता आम्ही जेवायला बसतो. बघा 10 वाजून गेलेत रात्रीचे. तर या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी भाजी खायला सोड्याची. तुम्ही पण करा, अशी छान लागते.
मस्तच लागते, चव येते तोंडाला मला असं वाटते. कारण मी त्या दिवशी कोणती ती भाजी केली ती माशाची, काय बोलतात ते मला नावच येईना झाले, मी तुम्हाला दाखवेल एकदा. तर तुम्ही पण करून बघा, अशी छान भाजी होती. तर मी त्या दिवशी सुकट बनवलेली, तर म्हणजे मला भाजी खावं वाटत नव्हती दुसरी म्हणून बनवलेली, तोंडाला चव नव्हती म्हणून थोडीशीच केलेली होती. तर एवढी छान लागत होती ना, बाजरीच्या भाकरीवर, ज्वारीच्या भाकरीवर, चपातीवर नाही एवढी खास लागत, पण भाकरी बरोबर छान लागते, चव येते जरा तोंडाला खरं तर. तर तुम्ही पण करा. तर या जेवायला सगळ्यांनी.